गुड मॉर्निंग गाईज. आय एम सॉरी फॉर द वे आय लुक. मी आत्ताच उठली आहे. सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी खूप एक्सायटेड आहे. माझा ड्रीम कम ट्रू मुवमेंट होणार आहे. मी पटपट आवरायला घेते आणि मग आपण बोलूयात. Moria! Yes! How excited are you? It's finally my dream come true moment. सांग ना. साक्षीची खूप दिवसापासूनची इच्छा आहे सोनल आणि निकोलला भेटायची. आज ती फायनली भेटणार आहे. मी ॲक्च्युली सकाळपासून सांगितलं नाही ब्लॉगमध्ये. म्हणजे बोललीस पण ना त्यांना असंही टायटल बघून कळणार. मस्त मज्जा काय. मी पावसाळ्यासारखीच वागणार आहे मला वाटतं. आता तिथे पोहोचत. चल लावू आपलं लोकेशन. हा लावते. गोंधळ नाही होणार. लावते. 1 hour later. इज फायनली पोचली आणि मी पूर्ण रस्ताभर बावचळल्यासारखी करते. हे तुम्ही माझ्या आईला विचारू शकता. हो नाही बोल ना. मी म्हणलं होतं ना मी बावचळल्यासारखीच करणार आहे. बट आय एम सो एक्सायटेड टू मीट देम, टू सी देम. फक्त ते भेटले ना की माझ्या तोंडातले शब्द फुटावा. मला फोटो घ्यायचं लक्षात राहावं, नाही तर मी वेड्यासारखी अशी करत राहीन. पण नाही, एवढी पण मूर्खासारखी नाही वागणार मी. बट आय गेस वी शुड गो नाव. सो सी यू. मला कळतही नाही काय ब्लॉग करत बऱ्याचदा. मी टॅग करेन लाईक नकरा. Spread out. Let's just spread out 1 arm distance. Use the I'll play the 2 songs. I'll play 2 times. Okay? That's the final song. सरले की मी ब्लॉग पण करत होते. पण गाईस आजचा दिवस संपलेला नाही आणि काय संपतो ब्लॉग. मला घरी जाऊन शूट करायचं मी ते पण ब्लॉग करायचं. सो मला खूप मज्जा आली. मी खूप छान डान्स शिकले आणि आता मी आणि आई जेवायला बाहेर आलो आणि मला बिलीव्ह नाही होतं मी कोल्हापूर केलं. सो फायनली आय मेट देम. खूप मज्जा आली. माझी हार्टबीट वाढत होती. मी म्हणले सुद्धा बहुतेक माझी हार्टबीट. आणि मग सोन्याने मला असं असं केलं. टू गुड. मी एक मैत्रीण पण बनवली आणि घरी दिवस संपला नाही आहे गाईज. एवढं सगळं नाचून आपल्याला घरी जाऊन होळीचं शूट करायचं आहे. कारण आज होळी आहे आणि उद्या शूट करायचं आहे. सो hello guys, so this is much later. It is 15th April. I know हा 24th मार्चचा व्लॉग आहे जो मी आज एडिट करून अपलोड करते आहे. कारण मला समजतच नव्हतं तेव्हा. जेव्हा मला टाकायचं होतं तेव्हा मला एडिट करायचा वेळ नाही मिळाला. त्यानंतर फुटेज मिसप्लेस झाले आणि मग मला कळत नव्हतं मी कधी करू. पण मला हे शेअर तर करायचंच होतं की मी टीम नाचला भेटली आहे. कारण इट इज अ रिअली बिग थिंग फॉर मी. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून त्यांचा डान्स, फ्रीस्टाईल, बॉलिवूड हे सगळं पण शिकले. क्लासिकल तर माझं फर्स्ट लव्ह आहेच डान्समध्ये. पण हे पण मला एक्सप्लोअर करायचं होतं. आणि पहिल्यांदा मी असं काही वर्कशॉप अटेंड केलं तर जिथे बेली डान्सिंग, बॉलिवूड हे सगळं शिकवणार होते. आणि द एक्सपिरियन्स वॉज रिअली अमेझिंग. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. माझा कॉन्फिडन्स डान्सच्या बाबतीत खरंच वाढला. मला असं जाणवलं की मी जर नीट व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर ऑब्व्हियसली मला क्लासिकल सोडून पण बाकीचे डान्स फॉर्म्स जमतील. सो हा होता माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स विथ टीम नाच. आणि राहिला प्रश्न या व्लॉगचा. मला हा व्लॉग आणि दुसऱ्या एका दिवसाचा व्लॉग हे कंबाईन करून टाकायचं होतं. कारण मला असं वाटलं या दिवसाची फुटेज खूप कमी आहे. कारण माझा पूर्ण दिवस असं नाही पण 3-4 तास तिथे शिकण्यात गेली होती. सो ते शिकताना मी व्लॉग नाही करू शकत ना. कारण जास्त फुटेज नव्हती. आधीच ऑलरेडीच जास्त फुटेज नव्हती. त्यात आता असं झालं आहे ना की मी खूप दिवसांनी एडिट करते. मला फुटेजेस अर्धवट सापडत नाही आहेत. कारण ह्या फुटेजच्या आधी जे तुम्ही फुटेज बघितलं आहे
तिथे ना हॉटेलमध्ये खूप आवाज होत होता, बाहेर होतो कारण. तर नीट ऐकू आला असेल का नाही माहीत नाही. आणि नेमकंच मला म्हणजे मी व्लॉग करताना वेटर पण सर्व करायला आले होते, सो मला थांबवायला लागलं व्लॉग. सो मी असं म्हणत होते की घरी येऊन अजून होळीचं शूट करायचं आहे. होळीचं शूट कारण माझा डान्सचा पण पेज आहे इंस्टाग्रामवरती, त्याचं नाव इथे आहे हँडल, आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही ते पण प्लीज जाऊन चेक करा. सो त्याचं शूट वगैरे, त्याचा BTS वगैरे पण मी थोडंफार व्लॉग केलं होतं, पण ना मला ते दुसऱ्या दिवसाचं व्लॉग सापडतो आहे कुठे फुटेजेस, ना ह्याचे काही मिसिंग फुटेजेस सापडत आहेत. सो मी विचार केला आज जेव्हा मी एडिट करायला बसली तेव्हा हे तुम्हाला सगळ्यांना एक्सप्लेन करावं की हे असा सगळा गोंधळ झाला आहे, म्हणून पण हा व्लॉग यायला थोडा लेट झाला आहे. प्लस एक्झाम्स वगैरे पण होत्या म्हणून पण थोडा लेट झाला आहे. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आय नो हा खूप असा प्रॉपर व्लॉग नाही आहे, कारण आय एम टू बी व्हेरी ऑनेस्ट न्यू टू व्लॉगिंग. मला आता सवय नाही राहिली आहे व्लॉग करायची वगैरे. सो प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. आणि होपफुली मी जास्तीत जास्त व्लॉग्स जर केले तर मी होईन हळूहळू इम्प्रूव्ह या बाबतीत. एनिवेज आजचा व्लॉग आपण इथेच थांबूयात. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. प्लीज मला कमेंट करून कळवा की मी काय काय इम्प्रूव्ह करू शकते. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनवर पण नक्की क्लिक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. बाय.